धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. गोव्याच्या विकास मॉडेलचा पत्रकारांनी केला अभ्यास. अध्यक्ष मनोज गर्दे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात पत्रकारांनी गोवा राज्यातील पर्यटन, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे तसेच विकास कामांची माहिती जाणून घेतली. दौऱ्यादरम्यान गोवा राज्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्यात आली. यावेळी स्थानिक प्रशासन, पर्यटन व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक सुविधा आणि समुद्र किनाऱ्यांच्या व्यवस्थापनाची माहिती पत्रकारांनी घेतली. तसेच गोव्याची संस्कृती, खाद्यपरंपरा आणि पर्यटन व्यवसायामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मिळणारा हातभार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या अभ्यास दौऱ्यामुळे पत्रकारांना गोवा राज्याच्या विकास मॉडेलचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा दौरा ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरल्याची भावना सहभागी पत्रकारांनी व्यक्त केली. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. आपण आता आलो आहोत गोवा विज्ञान सेंटरला आणि आपण बघू शकतो अनंत रेल्वेगाडी. आपण जरा पुढे या ठिकाणी गोवा कोकण अशी रेल्वेचं पूर्ण हे दिलेलं आहे. पूर्ण ट्रेन या ठिकाणी दिसते. निसर्ग संपन्न असा हा सगळा रूट आहे. विज्ञानवादी आणि पर्यावरणवादी लोकांनी जर गोव्यात आले तर नक्की या केंद्राला नाही. इथून मग वरती या कलेचा जो अद्भुत नमुना आहे तो आपण या ठिकाणी बघतो आहोत. अतिशय प्रचंड अशी मोठी विहीर या ठिकाणी त्यांनी छोट्याशा जागेत केलेली आहे. आणि सोबतच आपण कोकणाचा राजा देवगड, हापूस आंबा आणि सोबतच इतर सगळ्या फळांचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकतात. कोकणाची खाद्य संस्कृती या ठिकाणी दाखवलेली आहे. अतिशय प्रेरक असा हा प्रवास आहे. गोव्यात आपण येतो, बीचेस फिरतो. माझं असं म्हणणं आहे की गोवा विज्ञान केंद्राला देखील आपण भेट दिली पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतोय गोवा विज्ञान केंद्रामध्ये आजपर्यंत भारताच्या या संपूर्ण वैज्ञानिक प्रगतीत कोणकोणत्या सायन्सने, कशा शास्त्रज्ञांनी कसं आपलं योगदान दिलं आहे त्याचे संदर्भ या ठिकाणी गेले आहेत. त्याचबरोबर त्या शास्त्रज्ञांची छायाचित्र देखील आहेत. याचबरोबर काही विदेशी देखील शास्त्रज्ञांचं योगदान कशा स्वरूपाचं राहिलं आहे. हा जो चित्ररेखा आपण या ठिकाणी सगळी पाहतोय ही सगळी विज्ञानाची संस्कृती आणि विज्ञानाची प्रगती या सर्व छायाचित्रांमधून आपल्याला दिसून येते. अजून खूप काही आपण या निमित्ताने अजून पुढे पाहणार आहोत. आणि आता आम्ही जातोय अद्भुत 3D प्रवासाला. तर चला आमच्या सोबत या. आपण कुठे जातोय, कसं जातोय. नारळाच्या बागा आहेत आणि या बागांमधून आपल्याला चालत जायचं आहे. कुठे चाललोय कळत नाही. बघू ना. अतिशय सुंदर असा खूपच सुंदर प्रवास आहे. या नारळाचे बागा पाय, हे नारळ बघा तुम्ही सगळ्यांनी. आणि हा भुलभुलैया आहे. इथून आम्ही कुठून मध्ये आलो, आता आम्ही बाहेर कसं जायचं हे देखील आम्हाला या ठिकाणी समजत नाहीये. असा हा प्रचंड भुलभुलैया या ठिकाणी दिसतोय. या विज्ञान केंद्रामध्ये आपण आता आलेलो आहोत बहुरूप दर्शन या सेक्शन मध्ये. हा बहुरूप दर्शन नेमकं काय आहे आपण प्रत्यक्ष अनुभवूया, पाहूया. वेलकम सचिन दादा. बहुरूप दर्शन. बहुरूप दर्शन आपल्या विविध प्रकारच्या या ठिकाणी छटा वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाच्या दिसतायत. मी कुठल्या फ्रेम मध्ये कसा दिसतोय, आपण कसं दिसतायत, हे सगळं या ठिकाणी बहुरूप दर्शन या ठिकाणी. हा सगळा विज्ञानाचा चमत्कार आहे. प्रत्यक्ष काय मी करतो, तुम्ही घ्या सचिन भाऊ. हे जे सेक्शन आहे बहुप्रतिबिंब म्हणजे आपली प्रतिमा खूप मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. पहा, मला जवळजवळ माझी
किती मोजता येणार अशा प्रकारच्या प्रतिमा माझ्या या ठिकाणी दिसत आहेत. आता हे सगळं झालं आणि आता आपण आलोय गडबड दरम्यान. मी हे बटन दाबतोय आणि गडबड काय होते ते नक्की बघा. संघाच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान आम्ही आज गोव्यात आलो असता गोवा विज्ञान केंद्र या ठिकाणी भेट दिली. या गोवा विज्ञान केंद्रात म्युझियममध्ये आम्ही म्युझियमच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आम्हाला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जायला मिळालं. खूप सारी चांगल्या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली. च्या माध्यमातून आम्हाला गोवा दर्शन, गोव्यातील महत्त्वाची ठिकाणं, अनेक प्रकारे कशा पद्धतीनं या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत, ही सर्व माहिती त्या ठिकाणी आम्हाला 3Dच्या माध्यमातून मिळाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी विज्ञानाच्या क्षेत्रात कशा पद्धतीनं भारतीय इतिहासात संशोधन आणि प्रगती झालेली आहे, या संशोधनाची व्याप्ती कशी आहे, या संशोधनात कुणाकुणाचं कशा पद्धतीनं योगदान झालं आहे, या संशोधनाचं स्वरूप काय आहे, या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला खूप सारी माहिती जाणून घेता आली. त्यात आम्हाला बहुरूप दर्शन, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या वैज्ञानिक कलाकृती आणि त्या विज्ञानाचं संपूर्ण जवळून दर्शन घेता आलं. प्रत्यक्ष त्याचं आम्ही दर्शन घेताना आम्हाला खूप चांगला असा अनुभव आला. नक्कीच आपण गोव्यात आला तर नक्कीच गोवा विज्ञान केंद्राला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. त्या ठिकाणी खूप साऱ्या वेळ काढून मात्र जा. कमीत कमी 2 ते 3 तासाचा अवधी त्या ठिकाणी पाहिजे. तुम्हाला खूप सारं विज्ञान त्या ठिकाणी जाणून घेता येईल. आणि विज्ञानातून मनोरंजन देखील त्या ठिकाणी आहे. अतिशय उद्बोधक, प्रेरणादायी असं ते विज्ञान केंद्र आहे. जी मुलं आता सायन्सला जात आहेत त्यांनीच जावं असं काही नाही आहे. सर्व परिवारासकट आपण गोवा विज्ञान केंद्रात जायला हवं. निसर्गाची नाळ ठेवत विज्ञानाची कास धरायला पाहिजे आणि खूप छान वाटतं. आदरणीय चंद्रशेखर आबा पाटील, आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय मनोज गर्दे सर यांच्यासोबत आम्ही हा दौरा करत आहोत. अतिशय मनोरंजक, उद्बोधक आणि प्रेरणादायी हा प्रवास. मी पाहतोय मित्रांनो, केव्हापासून आम्ही गेल्या 3 दिवसांना या दौऱ्यामध्ये आहोत. अनेक आजीचे तरुण पत्रकार आहेत. तरुण पत्रकारांना या दौऱ्याविषयी अतिशय कुतूहल निर्माण झालेलं आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्याला काय पाहता येईल, आपल्या दृष्टीने काय शिकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न सगळ्या तरुण पत्रकारांचा आता राहिलेला आहे. आणि हे जे काही पत्रकार या संपूर्ण गोव्याच्या दौऱ्यामध्ये आपल्याला हा गोवा कशा पद्धतीने वेगळ्या दृष्टीने आपल्याला बघता येईल अशा प्रकारचं एक प्रत्येकाचं जे काही संशोधनात्मक दृष्टी आपल्याला दिसून येते. आणि माझं असं म्हणणं आहे की खरोखरच पर्यटनाला या संपूर्ण जागतिक महत्त्व या पर्यटनाला आहे आणि गोव्याकडे पण या पर्यटनाच्या माध्यमातून अतिशय वेगळ्या पद्धतीने लोक बघत असतात. जागतिक स्तरावरती गोव्याची एक वेगळी ओळख पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. माझं असं म्हणणं आहे की पर्यटनाने दृष्टी बदलते. दृष्टी बदलली की आपल्याला सृष्टी पाहता येते आणि सृष्टी पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की नक्की आपण काय केलं पाहिजे, आपण हे पर्यावरण कसं वाचवलं पाहिजे, पर्यावरण कसं जगवलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या दौऱ्यातून हे सगळे पत्रकार आपल्याला देताना दिसत आहेत. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन एका विषयावरती आणि नवीन एका गोष्टीवरती. तोपर्यंत पाहत राहा फक्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अभ्यास दौरा. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.